नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार, तर उद्या आहे होळी. आता होळी असल्यानंतर मग होळीच्या निमित्तामुळे आपण काय करत असतो की शेणाच्या ज्या गौऱ्या असतात तर त्या 5 घेत असतो आणि मग आपल्या घरापुढे म्हणा होळी पेटवत असतो. किंवा मग सार्वजनिक होळी असेल संपूर्ण गावाची, तर त्यावेळेस मग आपण संपूर्ण गावाची मंदिरापुढे होळी पेटवली जाते. मग तिथे पण आपण 5 ज्या गौऱ्या आहेत तर त्या देत असतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की काही लोक म्हणजेच की फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असतात, त्यावेळेस मग त्यांना सगळ्यांची सार्वजनिक होळी जी असते तर तिथेच मग एकत्र होळी पेटवली जाते. तर आता ही जी होळी पेटवत असतो आपण त्यावेळेस मग होळीची पूजा वगैरे करत असतो. तर आता आपल्या घरामध्ये म्हणा काही आजारपण असे असतात किंवा घरामध्ये एखादी सतत काय ना काय आर्थिक अडचण निर्माण होत असते. घरामध्ये लहान मुलांना म्हणा किंवा मोठ्या व्यक्तींना सतत नजरबाधा होत असते. घरात काय ना काही इडापिडा असते, त्यावेळेस मग आपल्या घराची आर्थिक अडचण जी आहे तर ती कधीच कमी होत नसते. तर आपल्या घरातील ह्या सगळ्या समस्या दूर व्हाव्या म्हणून, आपल्या मुलांची झपाट्याने प्रगती व्हावी म्हणून आपल्याला काय करायचं आहे, होळीच्या दिवशी ज्यावेळेस आपण होळी पेटवत असतो तर ती होळी पेटवलेली जी राख असते तर ती राख आपल्याला दुसऱ्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे. म्हणजेच की धुलीवंदनच्या दिवशी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी ती राख आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर त्या राखेचं आपल्याला काय करायचं आहे, असे काही चमत्कारिक उपाय आहेत जे की आपल्याला माहिती नसतात. एवढं महत्त्व ह्या होळीच्या राखेला दिलं जातं. तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल आणि तुमच्या घरामध्ये ज्या पण काही समस्या असतील, ज्या पण काय आजारपण वगैरे असेल तर ते आजारपण हळूहळू का होईना बरे होण्यासाठी मदत होते. असे नाही की आपण मग धुलीवंदनच्या दिवशी राख आणली आणि मग घरात आपण काही उपाय केले आणि संध्याकाळपर्यंतच मग आपल्या घरातील ज्या काही वाईट गोष्टी असतील किंवा आजारपण असेल ते बरे झालेच पाहिजे असे नाही. हळूहळू का होईना त्याचा परिणाम आपल्या घरावरती मग होऊ शकतो. एवढं महत्त्व मग ह्या होळीच्या राखेला दिलं जातं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर आता होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर होळी म्हटलं की सगळ्यांना आता म्हणजेच की पुरणपोळीचा नैवेद्य म्हणा किंवा पुरणपोळी हे आठवत असतात. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या होळीच्या दिवशी असतात. तर आता राख आपल्याला दुसऱ्या दिवशी घेऊन यायचं आहे. आता होळीची राख जी आहे तर दुसऱ्या दिवशी आपल्याला आणायची आहे. त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आंघोळ करून घ्यायची आहे सकाळी लवकर उठल्यानंतर. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की आम्ही सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी केली आहे तर त्यावेळेस आम्ही तिथली राख आणू शकतो का, का त्यासाठी मग आम्हाला फक्त आपल्या दारापुढेच होळी पेटवली तर तिथलीच राख घ्यायची आहे का. तर असे काही नाही. तुम्ही जरी सार्वजनिक होळी पेटवली तरी पण तिथली तुम्ही थोडीशी राख आणू शकता किंवा मग तुमच्या दारापुढे अंगणात जरी होळी पेटवली असेल तर ती पण तुम्ही राख घेऊन काही जे उपाय आहेत तर ते करू शकता. त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करून घ्यायची आहे आणि राख आणायला जायचं आहे. आता घरापुढे असेल तरी घ्यायचं आहे किंवा जर लांब असेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे, राख आणत असताना म्हणजे जाताना हरकत नाही पण राख घेऊन येत असताना मध्येच कुठेही थांबायचं नाही, सरळ घरी यायचं आहे. आता जर आपल्या घरापुढे होळी पेटवली तर तेव्हा मग घरी आपण लगेच येऊ शकतो. आता घरामध्ये मग घरी ही राख आणल्यानंतर सगळ्यात अगोदर घरामध्ये आपल्याला अगोदर काय करायचं आहे, सगळीकडे ही जी राख आहे थोडीशी टाकायचं आहे. ओम महालक्ष्मी नम असा जो हा मंत्र आहे, माता लक्ष्मीचा हा मंत्र म्हणत आपल्याला ही राख आपल्या घरामध्ये टाकायची आहे. घरातील वास्तुदोष दूर होतात. घरामध्ये जर काही इडापिडा असतील किंवा काही अडचणी असतील किंवा काही आजारपण असेल तर त्यावेळेस ही राख जी आहे तर आपण घरामध्ये टाकल्यानंतर या ज्या समस्या आहेत तर त्या दूर होत असतात. आता प्रत्येकाच्या घरामध्ये तर देवघरामध्ये शिवलिंग असेलच, जरी नसेल तरी हरकत नाही. आता शिवलिंग म्हणजेच की भगवान भोलेनाथाचं शिवलिंग. तर आता भगवान भोलेनाथाला म्हणजेच की भस्म अत्यंत प्रिय आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे काय करायचं आहे, भगवान भोलेनाथाला ही जी राख आहे ज्याला आपण मग भस्म म्हणून पण भगवान भोलेनाथाला जास्त प्रिय असल्यामुळे आपण शिवलिंगाला ही जी राख आहे तर ती लावायची आहे. आणि भस्म लावून झाल्यानंतर आपली जी पण काही इच्छा असेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या पण काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. आणि त्यामधील जी थोडीशी राख शिल्लक राहिली असेल तर ती राख काय करायचं आहे, पिवळी मोहरी आणि मग खडे मीठ
हे घ्यायचं आहे आणि एखाद्या कापडामध्ये म्हणा किंवा हे बांधून ठेवायचं आहे. आता घरामध्ये जर कर्ज झाले असेल किंवा ज्या व्यक्तीला मग नजरबाधा होत असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, आपल्याला 7 वेळा त्या व्यक्तीवरून मग आपल्याला उतरवून टाकायचं आहे. आता उतरवून हे या ज्या वस्तू आहेत तर त्या कुठे टाकायचा, पाण्यामध्ये म्हणा किंवा एखाद्या झाडाखाली पण तुम्ही या वस्तू टाकू शकता. पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की कोणाचं त्यावरती पाय पडणार नाही किंवा मग कोणाच्या दारापुढे या वस्तू पडणार नाहीत. या गोष्टीची काळजी घेऊनच मग आपल्याला काय करायचं आहे, या वस्तू तिथे टाकायच्या आहेत. यामुळे काय होईल की घरात आपल्या लवकरच म्हणजेच की फरक पडू शकतो. एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या कपाळावरती ही जी राख आहे तर ही राख आपल्याला लावायची आहे, म्हणजेच की त्या व्यक्तीचं आजार पण बरं होईल. तर असा जो हा उपाय आहे तर तुम्ही दररोज म्हणजेच की पुढचे 21 दिवस ही जी राख आहे तर त्या आजारी व्यक्तीला दररोज लावायची आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचं आजार पण हळूहळू का होईना बरे होण्यासाठी मदत होईल. आता कोणतीही सेवा उपाय करत असताना मग आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर देवघरामध्ये दिवा लावूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता भरपूर वेळा आपला जो व्यवसाय असतो, एखादी व्यक्ती व्यवसाय करते घरामध्ये, तो बंद पडण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा मग आपल्याला काय करायचं आहे, ही जी राख आहे तर ती राख व्यवसाय असेल किंवा मग कोणतं दुकान वगैरे असेल तर तिथे मग आपल्याला त्या व्यवसायाच्या तिथे म्हणा किंवा दुकानामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये ती राख आपल्याला टाकायची आहे. घरामध्ये जिथे आपण पैसे ठेवतो तिथे पण ही राख जी आहे तर तुम्ही ठेवू शकता. आता ही राख ठेवत असताना तुम्ही एखाद्या वस्त्रामध्ये बांधून ठेवू शकता. तर त्यामुळे काय होतं की आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या आर्थिक अडचणी पण दूर होत असतात. तर बऱ्याच वेळा आपण अंघोळीमध्ये पण ही राख जी आहे तर पाण्यात टाकून पण अंघोळ करू शकतो. आता इतर काय समस्या असतील किंवा आजारपण असेल तर अंघोळीच्या पाण्यातही जर राख आपण टाकलं तर यानंतर काय होतं की सलग पुढचे 21 दिवस पण आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये राख टाकूनच मग स्नान करायचं आहे. आता आजारी व्यक्ती असेल तर त्यावेळेस पण तुम्ही आजारी व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात पण ही राख टाकून अंघोळ करायला हे पाणी देऊ शकता. तर त्या व्यक्तीच्या ज्या पण काही अडचणी असतील, त्या व्यक्तीचा आजारपण असेल, घरामध्ये काही इडापिडा असतील किंवा मुलांना नजरबाधा होत असेल किंवा आर्थिक समस्या सतत उद्भवत असतील तर ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत तर ह्या घरातील समस्या हळूहळू का होईना बरे होण्यासाठी मदत होते. आणि घरातील मुलांची जर नजरबाधा म्हणा इडापिडा दूर झाल्यानंतर मुलांची मग झपाट्याने प्रगती होते. तर मग असा जो हा उपाय आहे होळीच्या राखेचा, एवढं महत्त्व होळीच्या राखेला दिलं जातं. त्यामुळे मग हे जे चमत्कारिक उपाय आहेत तर या सगळ्यांवरती तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या समस्या असतील त्या समस्यासाठी मग होळीच्या राखेचा उपाय करू शकता. तर तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजलीच असेल की होळीच्या राखेचे कसे उपाय करायचे आहेत, कोणता मंत्र म्हणायचा आहे, कधी करायचा आहे. तर मग व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.